हॅलो मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे उर्मिला क्लासेस जीके मध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महात्मा गांधी यांच्याविषयी माहिती घेणार आहोत। महात्मा गांधीजी यांचा कार्यकाळ 1869 ते 1948 पर्यंत। मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात मधील पोरबंदर येथे झाला। 1893 मध्ये दक्षिण आफ्रिकेतील नाताळ येथे हिंदी मजुरांचा प्रश्न सोडवण्यासाठी ते आफ्रिकेला गेले। गांधीजी 9 जानेवारी 1915 रोजी भारतात परतले। महात्मा गांधीजी यांच्यावर कोणाचा प्रभाव होता? महात्मा गांधीजी यांच्यावर टॉलस्टॉय या थोर रशियन विचारवंताचा प्रभाव होता। गांधीजीचे राजकीय गुरु कोण होते? गांधीजीचे राजकीय गुरु गोपाळकृष्ण गोखले हे होते। अहमदाबादच्या गिरणी कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी मजूर महाजन संघाची स्थापना केली। 1924 ला बेळगाव येथे झालेल्या राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष गांधीजी होते। गांधीजी फक्त एकदाच काँग्रेसचे अध्यक्ष झाले होते। गांधीजींनी हरिजन सेवक संघाची स्थापना केली, तसेच हरिजन हे वृत्तपत्र सुरू केले। चंपारण्य सत्याग्रह 1917, अहमदाबाद गिरणी कामगारांचा लढा 1918, खेडा शेतकऱ्यांचा सत्याग्रह 1918, रॉलेट कायदा काळा कायदा विरोधी सत्याग्रह 1919, खिलाफत चळवळीचे नेतृत्व, असहकार चळवळ 1920, सविनय कायदेभंग चळवळ 1930 ते 34, दांडी यात्रा 1930, दुसऱ्या गोलमेज परिषदेतील उपस्थिती, भारत छोडो चळवळ 1942 इत्यादी गांधीजींच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना आहेत। भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील 1920 ते 1947 हा कालखंड गांधी युग म्हणून ओळखला जातो। गांधीजीच्या पत्नी कस्तुरबा यांची पुण्यातील येरवडा तुरुंगात आगा खान पॅलेस येथे निधन झाले। 30 जानेवारी 1948 मध्ये दिल्लीतील बिर्ला भवनामध्ये प्रार्थनेसाठी जात असताना गांधीजीवर नाथूराम गोडसे या युवकाने गोळी घालून हत्या केली। यात गोडसेचा सहकारी नारायण आपटे हा होता। गांधीजींना महात्मा ही पदवी रवींद्रनाथ टागोर यांनी दिली, तर राष्ट्रपिता ही पदवी सुभाषचंद्र बोस यांनी दिली। गांधीजींनी चालविलेली वृत्तपत्रे यंग इंडिया, इंडियन ओपिनियन, हरिजन, नवजीवन, माझे सत्याचे प्रयोग, माय एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ हे महात्मा गांधीजींचे आत्मचरित्र आहे।